राज्यामध्ये सर्व माणसं बसवलेली आहेत. केंद्रीय नेतृत्व सांगेल तसं ही माणसं काम करतात. राज ठाकरेंनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. फडणवीसांनी भ्रष्टाचारासंदर्भात बोलूच नये असंही त्यांनी ठणकावलंय. अजितदादा यांच्या विरोधात बैलगाडीवर जे पुरावे आणलेले होते त्याचं आता काय झालं असाही सवाल त्यांनी विचारलेला आहे. यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना, या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे. बरं का, ही बसवलेली माणसं आहेत सगळी. ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये. आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो, मालकाचा ऐकतो. त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही. आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना. ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत. कालच अजित पवार बोललेत ना. हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून. मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे. अरे मग द्या ना ते पुरावे. कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत. तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा. मी परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं नाही, या देशामध्ये कोणी राजकारणामध्ये सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये. सत्ता बदलत असतात, काळ ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो. उद्या ज्या दिवशी हे बदलेल